अजित दादा जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे। मग अजित दादा जिवंत आहे तर कुठं गेले? का? कधी येणार? कोण्या देशात आहे की भारतात आहे की अजून कुठं आहे? अजून कोणाला आता पता नाही दादा। कारण साऱ्या सोशल मीडियावर चालू आहे की अजित दादा 9 तारखेला येणार, 9 तारखेला एंट्री करणार। आजची 7 तारीख आहे, 9 तारखेला एंट्री करणार की अजून कधी एंट्री करणार? अजित दादाची रॉयल एंट्री होणार, शिवाजी बॉस सारखी एंट्री होणार। भरपूर मनात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका पैदा झालेल्या आहे, प्रश्न पैदा झालेला आहे, त्याचं उत्तर कोणाच पाशी नाही आहे। कळलं काय? कारण अलता भलतानी मेला दादा, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मेला आणि त्याने महाराष्ट्राच्या जनतेत असं घर काही करून टाकलं की तो जनतेच्या काळजात आणि मनात रक्तात माणूस हा घुसलेला आहे। तो माणूस निघू शकत नाही, कारण त्यांचं प्रेम, अजितदादांचं प्रेम, अजितदादांची आपुलकी आणि अजितदादाची कर्म आणि त्यांची कर्तव्य महाराष्ट्रातल्या जनतेला काळजात नसात घुसलेला आहे। त्या कारणामुळं महाराष्ट्रातली जनता ही भावुक झालेली आहे आणि त्या कारणामुळं जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे की अजितदादा जिवंत आहे आणि अजितदादा कधी येणार आणि वाट बघत आहे। एक आस निर्माण झालेली आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेंनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजितदादांसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजितदादांची खरी कहाणी काय आहे काय नाही ही तुम्हाला मी दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही नक्की कमेंट करा की मी चुकीचा बोलतो की कसा बोलतो। मला सांगायचा प्रयत्न करा, कारण मी चुकीचा पुतळा आहे आणि माझ्या शब्दात थोडीशी काही गलती होणार तर मला माफ करा, क्षमा करायची। अजित दादा ज्या वेळेस विमानात शिरले, मुंबईवरून ज्या वेळेस विमानात शिरले, त्याच्या संग कोण कोण गेलं होतं, किती जण होते, काय जण होते? कारण महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि त्या महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्या कारणामुळे काय सांगतो, कारण तिथं 6 जण विमानात शिरले होते, त्याची नोंद आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण आपल्या शब्दात उद्गारलेला आहे की विमानात 6 जण शिरले होते, 5 जण नाही। आणि एंट्री मध्ये पण असं आहे, तिथं जे विमानात शिरले होते त्याचे 6 जण आहे। 6 जणांचा मृतदेह सापडला आणि 5 जणांचा सापडला। तर त्या कारणामुळे माझं म्हणणं एकच आहे, मुंबईच्या वेळेस जेव्हा अजितदादा विमानात शिरले तर कोण्या विमानात शिरले, ते विमानाचा कलर काय आहे काय नाही हे सगळं सीसीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलं पाहिजे। आणि अजितदादा संग कोण कोण होतं, किती जण होते, 5 होते की 6 जण होते, हे सीसीटीव्ही फुटेज, त्याचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रसारित झाले पाहिजे। हे माझं मत आहे। तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा। कारण काय आहे भाऊ, अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण ज्या विमानामध्ये अजितदादा बसले होते त्या विमानाचे 2 पायलट बदलण्यात आले। का बदलवण्यात आले हे मला ठाऊक नाही, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा का बदलवले आणि 2 विमानाचे जे पायलट आहे का बदलवण्यात आले हे मला ठाऊक नाही। पण तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या काळजाशी, त्यांच्या जीवनाशी खेळणं हे चुकीची बाब आहे। तुम्हाला असं वाटत आहे, मला पण असं वाटत आहे। आणि जो व्यक्ती सावा इंसान कोण आहे काय आहे अजून अद्याप पता लागला नाही। सीबीआयचं म्हणणं असं आहे की ज्या आता सीबीआयचं असं म्हणणं आहे, त्यांनी चौकशी चालू केली तर अगोदर न्यूज चॅनलवाल्यांनीच म्हटलं होतं की घड्याळून अजितदादांचा ओळख पटली, अजितदादांची ओळख घड्याळून पटली की अजितदादा हेच आहे। त्यांच्या प्रेतापाशी घड्याळ पडली होती म्हणते, या त्यांच्या हातात घड्याळ होती म्हणते, त्यांची ओळख तेच निर्माण झाली, पण ते ओळख नाही। ही चुकीची बाब आहे। न्यूज चॅनलवाल्यांनी ही फोकलट जाहिरात पसरवली। त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो आणि CID वाल्यांना सांगितलं की त्यांच्या कपड्यावर त्यांचा कपडा सापडला, त्या कपड्यानुसार समजलं की अजितदादा होय। आता कपडा कोणाचा होय काय हे काही ठाऊक नाही, कारण अजितदादाचं गुपित आहे सगळ्या गोष्टी। अजितदादाचं रियालिटी काय हे अजून माहीत झाली नाही की अजितदादा जिवंत आहे की काय आहे। कारण CID सांगत आहे की त्यांच्या कपड्यावरून माहीत पडलं की अजितदादा हेच आहे। आता गुपित आहे सगळ्या गोष्टी, काय आहे काय नाही आता हे उलटहाल होणार। पण माझं एकच म्हणणं आहे भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला की तुम्ही जे काय आहे सगळ्या गोष्टी मनात महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेच्या मनात क्वेश्चन निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचं आन्सर तुम्ही द्यावं, त्यांचं उत्तर तुम्ही द्यावं। आणि प्रशासनालाही माझं म्हणणं आहे की द्यावं तुम्ही उत्तर, कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मेला आणि
मेला आहे की जिवंत आहे मलाही ठाऊक नाही. आणि जनतेच्या मनात फक्त एक आस निर्माण झाली आहे की अजितदादा जिवंत आहे. पण अजितदादा जिवंत आहे की नाही हे ठाऊक नाही आहे. कारण सोशल मीडियावर बघत आहे तुम्ही, विकिपीडियाने अगोदरच अजितदादाला म्हणजे मरण मेलेले आहे हे अगोदर घोषित केलं विकिपीडियानं. मग विचार करायची गोष्ट आहे की सालं म्हणजे विकिपीडिया हा भविष्य जाणतो हे मला असं वाटते. काय वाटते काय ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कमेंट करून सांगा. कारण माझा सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे काय आहे आणि अजितदादाला मारण्याचा कोणी कट रचला होता का? कारण भाऊ ज्या विमानात माणसं पूर्ण जळून कोळशासारखी खाक झाली, त्यांचं नामोनिशान खतम झालं. माणूस कोण होय अमकावे डमकाय ओळखू येत नव्हतं. विमान पुरेच्या पुरं कोळसाहून भाजलं होतं. विमानातल्या म्हणा त्याच्यातल्या बसलेल्या जे खुर्च्या म्हणा हे सगळ्या गोष्टी सगळ्या जळून खाक झाल्या होत्या. फक्त विमानाचे जे कवर असतात जे हे असतात त्यांचं जे कवर असतात विमानाचं मोठं जात म्हणजे त्याचा आकार फक्त थोच जळलेला नव्हता आणि बाकीचं पुरं जळून खाक झालं होतं. काळा काळा बॉम्ब विमान झालं होतं आणि कोळशाने जळून झालं ते पुरेच्या पुरं. आणि त्याच्यातले फक्त लोखंड म्हणा खिडे हे लोखंड बुलटं बिलटं ते जळले नाही, ते काळून बॉम्ब झाले होते आणि माणसं पुरे जळून खाक झाले होते. पण तिथं पडलेले जे कागद होते ते कागद अजून जळले नव्हते. आणि जळले का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात. याचं उत्तर कोण देणार कोण नाही हे मला ठाऊक नाही. पण CBI CID याची चौकशी करत आहे. त्यांच्यासमोर त्यांच्या हाती गेली आहे हे अजितदादांची केस. तर आणि एकनाथ शिंदे साहेबांचा 7 तारखेला का 9 तारखेला जन्मदिवस आहे. तर ते म्हणत आहे की माझा जन्मदिवस मी साजरा करणार नाही. बघा ते म्हणत आहे की माझा सखा होता, माझा मित्र होता. तर त्या कारणामुळं अजितदादाला खूप दुःख आहे. एकनाथ शिंदे दादाला पण खूप दुःख आहे. आणि एक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना पण दुःख आहे. कारण महाराष्ट्राचे ते ब्रह्मा विष्णू महेश होते. आणि ब्रह्मा विष्णू महेश आणि 3 पैकी एक जर कोसळला तर दोघांना दुःख होणार म्हणजे होणारच ना. तर माझं एकच म्हणणं आहे अजितदादा जिवंत आहे तो कुठं आहे आणि कुठं गेले कधी येणार परत. कारण असं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अजितदादा जिवंत आहे. कारण विकिपीडियानं अजितदादा मराच्या अगोदरच घोषित केलं होतं सोशल मीडियावर की अजितदादाचा देहांत ह्या तारखेला झाला. मग विचार करायची गोष्ट आहे ना भाऊ की विकिपीडियाला कसं माहीत अजितदादा उद्या मरणार आहे म्हणून आज मरणार आहे म्हणून. म्हणजे विकिपीडिया हा काहीतरी घोड करून राहिला, काहीतरी काला बाजार करून राहिला. दाल में कुछ काला आहे भाऊ. कारण विकिपीडियाला कसं माहीत अजितदादा मरणार आहे म्हणून कसं माहीत? अरे दाल में कुछ काला आहे, काहीतरी घोड झालेला आहे. अजितदादाला मारण्याचा टाव रचलेला आहे कोणी आणि त्याला असं वाटत आहे बरं झालं अजितदादा मेला. पण महाराष्ट्राच्या मनात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक आस निर्माण झालेला आहे की अजितदादा परत येणार. आणि हेच आज जिवंत राहण्यासाठी परमेश्वराला माझं एकच साकडं घालत आहे की परमेश्वरा लवकरात लवकर तू महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडात साखर नाही तर पेळा टाक आणि त्यांचं बोलणं खरं ठरू दे आणि अजितदादाला वापस पाठव. हे माझं मत आहे. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय माहीत पडलं काय नाही आणि अजितदादा वापस येणार की नाही. आणि अजितदादासाठी एक लाईक आणि एक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.